नाही मी फोटो दाखवलं ना ते झालेलं. तसं नव्हतं ते. नाही 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 मी बघितलंय, मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामध्ये मी पत्रकार सुद्धा होते, तसं नाही. ऐका, पत्रकार होते, पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना, पत्रकार जरी असले किंवा काही नाही, मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 4 लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय. हा, हा, हा. हे बरोबर. 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हाकलताय. चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी. पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर. त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे. माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय, 1 वर्षाचा आमदार आहे, एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत. जरा बी फुगायची गरज नाही. ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एमआयएम वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं, एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत. याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं, मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो. तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांची करा हो. तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत? तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो.